सिंधुदुर्गातील दोडा मार्गातून घुबडांच्या 11 प्रजातींची नोंद करण्यात आली आहे। या प्रजाती नेमक्या कोणत्या आणि सिंधुदुर्गात पर्यायाने कोकणात घुबडांविषयी असलेले गैरसमज कोणते याविषयी जाणून घेऊया आजच्या आंतरराष्ट्रीय घुबड जनजागृती दिनानिमित्त। 2 वर्षांच्या सर्वेक्षणानंतर दोडामार्ग तालुक्यातून 11 प्रजातींच्या घुबडांची नोंद करण्यात आली आहे। ही नोंद केली आहे संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे अनुराग सिनारी, वनश्री फाउंडेशनचे परशुराम नाटेकर आणि मकरंद नाईक यांनी। दोडामार्ग तालुक्यातील 10हून अधिक गावांमध्ये प्रत्यक्ष निरीक्षण, आवाजावरून ओळख, स्पॉटलाइट सर्वेक्षण आणि छायाचित्रण या पद्धतीचा वापर करून या 11 प्रजातींची नोंद करण्यात आली। पर्यायाने ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नोंद म्हणता येईल, कारण जिल्ह्यातून देखील आजवर 11 प्रजातींच्या घुबडांची छायाचित्रित नोंद झाली आहे। यातील 2 घुबड स्थलांतर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात। नोंद झालेल्या घुबडांपैकी जंगल आउलेट म्हणजेच जंगली पिंगळ्याचा अधिवास तालुक्यात सर्वाधिक आढळून आलाय। त्यापाठोपाठ ठिपकेवाला पिंगळा हे गाव आणि शेती परिसरात सामान्यपणे दिसून आलंय, तर मासेमार घुबड आणि तपकिरी वन घुबड ही प्रामुख्याने मासे खाणारी घुबडं जंगलातील जलस्रोतांजवळ आढळलेत। विशेष म्हणजे छोट्या कानाचे घुबड आणि पांडोरका शिंगळा घुबड या 2 स्थलांतरित प्रजाती हिवाळ्यात नोंदवण्यात आल्यात। दोडामार्गात एकंदरीत कोकणात घुबडांविषयीच्या गैरसमजुतींच्या अनेक कथा आहेत। त्याविषयी पक्षी निरीक्षक प्रवीण सातोसकर सांगतात। माझी आजी आम्हाला सांगायची की इंडियन स्कॉफ साऊल नावाचा एक छोटा घुबड असतो आणि पूर्वीच्या काळी टीव्हीचा अँटिनाज वगैरे असायचे किंवा कौलं असायची, अशा कौलावरती येऊन तो बसायचा आणि त्याचा आवाज एक असा असतो की पाण्यात जसा थेंब पडावा आणि तो टुपुक टुपुक असा त्याचा विशिष्ट आवाज असतो। आणि अशावेळी जर हा आवाज रात्रीच्या वेळी आला तर आजी आम्हाला रात्रभर झोपू द्यायची नाही, कारण तो असं म्हणायचे की यम किंवा यमदूत यायचा आणि तो उठवतो किंवा उठ उठ असं म्हणतो आणि तो बोलवतो। त्यामुळे आमची आजी आम्हाला रात्रभर त्यावेळी आम्हाला झोपू द्यायची नाही। तुम्हाला माहीत असलेल्या घुबडांविषयीचे गैरसमज किंवा दंतकथा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता या 11 घुबड प्रजातींखेरीज दोडामार्गात आणि त्यातही सिंधुदुर्गात घुबडाच्या अजून 3 प्रजाती शोधल्या तर नक्कीच सापडू शकतात। यामधील टिपकेदार पोटाचे हुमा घुबड हे भारतातील सर्वात मोठ्या आणि अत्यंत दुर्मिळ घुबडांपैकी एक आहे। या घुबडाचा आवाज दोडामार्गातील तळकट आणि तिलारीच्या जंगलात पक्षी निरीक्षकांनी ऐकलाय, मात्र त्याची छायाचित्रित नोंद नाही। दोडामार्गाला लागून असणाऱ्या गोव्यातील जंगलांमध्ये या घुबडाच्या छायाचित्रित नोंदी आहेत। महाराष्ट्राचा विचार केल्यास मुरबाडच्या जंगलातही या प्रजातीचं छायाचित्र टिपण्यात आलंय, मात्र दोडामार्गातून या घुबडाची छायाचित्रित नोंद नाही। याशिवाय श्रीलंकन बे आऊल या भारतातील सर्वात रहस्यमय घुबडाचे दर्शन देखील दोडामार्गात घडू शकतं, कारण श्रीलंका आणि भारतातील पश्चिम घाटातच ही प्रजात आढळते। खास करून गोव्यापर्यंत ती दिसते, त्यामुळे दोडामार्गातील जंगलातही हे घुबड सापडू शकतं। बानाऊल म्हणजेच गव्हाणी घुबडाच्या कुळातील या प्रजातीचा चेहरा हृदयाकृती नसून तो व्ही किंवा यू आकाराचा दिसतो, जो इतर गव्हाणी घुबडांपेक्षा वेगळा असतो। याच वैशिष्ट्यपूर्ण चेहऱ्यामुळे हा भारतातील सर्वात वेगळा दिसणारा घुबड मानला जातो। याशिवाय रक्तलोचन घुबड देखील दोडामार्गात दिसू शकतं। शरीरावरील लाल आणि पांढऱ्या चट्ट्यांमुळे त्याला रक्तलोचन हे नाव मिळालंय। निशाचर असल्यामुळे हे घुबड फार कमी नजरेस पडतं। या घुबडाच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजामुळे भूताच्या आवाजाच्या अनेक रंजक गोष्टी प्रसिद्ध झाल्यात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा MHA MTV वाईल्डलाईफ।